ठाण्यानंतर आता येऊया नवी मुंबईमध्ये आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आहेत। आकांक्षा, नवी मुंबईत काय सद्यस्थिती आहे? नक्कीच रविवारपासून सीएनजी पंप आहेत ते ठप्प पडलेले आहेत. कारण सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे जे सीएनजीचा पुरवठा हा बंद पडलेला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे सीएनजी पंप आहेत आणि त्यावर टॅक्सीज असेल, रिक्षा असेल किंवा खाजगी वाहने असतील किंवा पालिकेचे बसेस असतील, अशा सर्वच वाहनं आहेत जे सीएनजीवर चालत असतात आणि कुठेतरी या सर्वच गोष्टीमुळे जे वाहन चालक आहेत त्यांच्यावर देखील परिणाम झालेला आहे. त्यांना तुटवडा निर्माण होत आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे अ, अ, वाहतूक करतात, जे प्रवासी आहेत त्यांना देखील कामावर जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. रविवारचा निश्चित। सुट्टीचा दिवस असला तरी पाहायला गेलं सोमवार आणि आज मंगळवार आठवड्याचा दुसरा दिवस आहे. हं, त्यामुळे हं. याचा सर्वच परिणाम प्रवासी आणि जे वाहतूकदार यांच्यावर होत आहे. आता लवकरात लवकर हे सर्व सुरळीत होण्याची अपेक्षा दोन्ही व्यक्त करत आहेत. निश्चित। आकांक्षा, भाग्यश्री आणि अर्थातच मनीष, तुमच्या तिघांचेही आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।